मुंबईतील एक गजबजलेली वसाहत शांतीनगर. इथल्या 7व्या मजल्यावर राहणारं कुलकर्णी कुटुंब साधं आणि मध्यमवर्गीय होतं. संजय कुलकर्णी, त्यांची पत्नी भावना आणि त्यांचा 16 वर्षाचा मुलगा विवेक, हे तिघं त्या घरात सुखाने राहत होते. संध्याकाळी ऑफिसमधून परतल्यानंतर संजय आणि भावना एकत्र बसून चहा पीत. विवेक आपल्या अभ्यासात व्यस्त असायचा, पण रात्रीच्या जेवणानंतर सगळे एकत्र येऊन टीव्ही बघत. हा त्यांचा रोजचा शिरस्ता होता. टीव्ही मालिकांचा त्यांच्या आयुष्यात मोठा भाग होता. एक दिवस त्यांच्या टीव्हीच्या पडद्यावर एक नवी चॅनल दिसलं, अंधाराच्या सावल्या. त्या रात्री 8 वाजता भावना नेहमीप्रमाणे रिमोट घेते आणि टीव्ही चालू करते. त्यांना त्यांच्या आवडत्या मालिकेचा एपिसोड पाहायचा होता, पण आज काहीतरी वेगळं घडत होतं. अरे, मी मराठी कुठे गेलं? भावनाने चमकून विचारलं. काय झालं? संजयने विचारलं. चॅनल दिसत नाहीये. आणि हा नवीन चॅनल कोणता? त्यांनी पाहिलं, एक अनोळखी चॅनल चालू झालं होतं. त्यावर एक मालिका सुरू होती, अंधाराच्या सावल्या. कधीही ऐकलेलं नाही हे नाव, संजय म्हणाला. बघू तरी, कदाचित नवी शो असेल, विवेक उत्सुकतेने म्हणाला. ते तिघं टीव्ही समोर बसले आणि बघायला लागले. स्क्रीनवर एक भयानक जुनाट हवेली दिसत होती. जोराचा वारा सुटला होता आणि कुठेतरी एक घड्याळ टोल वाजवत होतं. हवेलीच्या दाराशी एक कुटुंब उभं होतं, त्यांच्याच सारखं. संजयने पुढे होऊन आवाज वाढवला. अरे, हे घर आपल्यासारखंच दिसतंय ना? भावना म्हणाली. फक्त दिसत नाहीये, अगदी तसंच आहे, संजयने घाबरलेल्या स्वरात म्हटलं. आता त्या मालिकेत एक नवीन दृश्य आलं. त्या हवेलीच्या भिंतीवर काळे हात उमटत होते. त्या हातांमधून काळं रक्त वाहत होतं. हे असं वाटतंय जणू आपणच आहोत हे, विवेक कुजबुजला. त्या रात्री मालिकेचा पहिला एपिसोड संपल्यानंतर कुलकर्णी कुटुंबीय झोपी गेलं, पण खरी भयानकता आता सुरू होणार होती. रात्री 2:30च्या सुमारास विवेकच्या खोलीतून एक हलकासा आवाज यायला लागला. विवेक, तो अचानक दचकून उठला. खोलीत कोणीच नव्हतं. आई, त्याने हलकाशा आवाजात हाक मारली. उत्तर नाही. तो उठून बाहेर गेला, पण सगळीकडे शांतता होती. तो परत आपल्या खोलीत आला आणि दरवाजा बंद करून झोपायचा प्रयत्न करू लागला, पण त्याच वेळी भिंतीवर हलकासा आवाज होऊ लागला, जणू कोणी नखानी खालच्या बाजूला ओरखडत होतं. त्याच्या हृदयाची धडधड वाढली. त्याने लाईट लावला, पण काहीच नव्हतं. त्याची नजर भिंतीकडे वळली आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. भिंतीवर हलकाशा लालसर डाग दिसत होता, तसाच जसा त्या मालिकेत दाखवला होता. तो घाबरून आईवडिलांच्या खोलीत गेला. आई, बाबा, काहीतरी विचित्र होतंय. संजय आणि भावना जागे झाले. काय झालं? भिंतीवर काहीतरी होतंय, जसं त्या मालिकेत दाखवलं होतं. संजयने बाहेर येऊन पाहिलं, पण तोवर तो डाग नाहीसा झाला होता. काही नाही विवेक, भयानक मालिका पाहिलीस ना तू, म्हणून तुला असं वाटतंय, संजय म्हणाला. पण दुसऱ्या दिवशी सकाळी संजय कामावर जायला बाहेर पडला तेव्हा लिफ्ट जवळच्या भिंतीवर एक शब्द कोरलेला दिसला, पाहत राहा. त्याच्या अंगावर काटा आला. त्या रात्री भावना तिच्या मैत्रिणीसोबत बोलत होती. काल एक नवीन मालिका पाहिली, खूप वेगळी होती. ती म्हणाली. कुठली? अंधाराच्या सावल्या. कुठे लागते? कालच पाहिली होती. मी मराठीऐवजी आली होती, पण मैत्रिणी चक्रावल्या. असं काही नाहीये, मी मराठीवर नेहमीसारखीच मालिका लागली होती. या उत्तराने भावना गोंधळून गेली. त्याच रात्री संजयने इंटरनेटवर शोध घेतला, पण कुठेही अंधाराच्या सावल्या नावाची मालिका नव्हती. तो चॅनल कोणत्याच डिश नेटवर्कमध्ये नव्हता. म्हणजे ती मालिका फक्त त्यांच्या टीव्हीवरच लागते? पण का? तेव्हा त्यांना एक भयानक जाणीव झाली. ही मालिका फक्त त्यांच्यासाठीच होती. 3 दिवसांनी मालिका शेवटच्या टप्प्यावर आली. आजच्या भागात दिसेल त्या घरातले कुटुंब कसं गायब झालं, आवाज घुमला. संजय, भावना आणि विवेक भयानकतेने टीव्ही समोर बसले. मालिकेतील पात्र विवेकच्या खोलीत शिरलं. त्यांच्या खोलीतून विवेक नाहीसा झाला. त्याच वेळी विवेक किंचाळला. तो उठून उभा राहायच्या आतच तो नाहीसा झाला. आई वडील घाबरून त्याचा शोध घ्यायला धावले, पण विवेक कुठेच नव्हता. ते परत टीव्हीकडे वळले. आता मालिकेत एक नवीन दृश्य दिसत होतं. त्यात भावना भयभीत चेहऱ्याने दरवाजा उघडते आणि तीही नाहीशी होते. तितक्यात दरवाजाची बेल वाजते
भावना दरवाजा उघडायला जाते. जेव्हा ती उघडायला जाते तेव्हाच ती हवेत विरून गेली. संजय एकटाच उरला. तो टीव्हीकडे पाहतच होता. शेवटच्या सीनमध्ये एक रिकामं घर होतं. कुलकर्णी कुटुंब कुठेच नव्हतं. तेव्हाच तो टीव्ही बंद झाला. सकाळी शेजारी आले तर संजय कुलकर्णीचं घर रिकामी होतं. कुणीही तिथे नव्हतं आणि त्या घरातला टीव्ही हा चालूच राहिला होता आणि त्यावर एक मेसेज दिसत होता. नवीन प्रेक्षकांसाठी नवीन कथा सुरू होत आहे. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.